रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयमन योग. भाग 8. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व भूतमात्रांचे ठिकाणी आत्मरूपाने असलेला जो मी सच्चिदानंद घन अशा मला ज्ञानभक्तीने जाणतो, तो सर्व प्रकारे वर्तत असला तरी माझ्या ठिकाणीच राहतो. जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एक का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसेनी अडे. जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होय ते करूये काही. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असते त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या भावाने सर्वत्र मलाच पाहिले आहे, ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले तरी सोने हे एकच असते, त्याप्रमाणे विभिन्न आकार असले तरी अचल पर्वताप्रमाणे ज्याची ऐक्य स्थिती असते अथवा वृक्षाची जितकी पाने असतात तितकी रोपे लावलेली नसतात, त्याप्रमाणे अद्वैताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपून ज्याला उजाडलेले असते तो पुरुष पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये सापडला असला तरी असे सांग की तो देहाच्या योगाने कसा बरे बद्ध होईल. कारण अनुभवाच्या योगाने तो माझ्याशी ऐक्य पावतो. ज्याच्या अनुभवाने माझे व्यापकत्व सर्व ठिकाणी आहे असे जाणले आहे त्याला व्यापक नाही असे म्हटले तरी तो सहजच व्यापक झालेला असतो. आता तो पुरुष देहधारी जरी असला तरी देहाशी तादात्म्य नसतो. अशी स्थिती केवळ शब्दाने प्राप्त होईल असे काही करता येईल काय. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यत्योर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अर्जुना, जो सर्वानुभूती सुख किंवा दुःख आत्मौपम्य दृष्टीने म्हणजे आपल्या स्वतःप्रमाणे सम पाहतो तो कर्मयोगी सर्वात श्रेष्ठ होय असे मी समजतो. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिखे तो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो. हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधाले. तयाही देह एकुकी राथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्योची एक उपासीजे पांडवागा. हे तुंते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. जो आपल्याप्रमाणे चराचराला सुखदुःखे होतात असे सदैव पाहतो, जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे मनाने जो जाणत नाही, हे समविषम भाव आणि जगात जे चित्रविचित्र पदार्थ आहेत ते जणू काही आपलेच अवयव आहेत असे तो मानतो. हे एक एक काय सांगावे. ज्याने सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने जाणलेले असते त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आहे, तो सुखदुःख भोगतो असे लोकही म्हणतात. परंतु आमचा अनुभव असा आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपल्या ठिकाणी विश्वस्वरूप पाहावे आणि आपणच
अनुभवाने विश्वरूप व्हावे. अशा साम्य अवस्थेची हे अर्जुना तू उपासना कर. तू समदृष्टी ठेव. हे तुला अनेक प्रसंगांनी आम्ही सांगत आलो आहोत, कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. अर्जुनवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहमन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तुम्ही जो हा समत्व योग सांगितला तो मनाच्या चंचलपणामुळे साध्य होईल असे मला वाटत नाही. कारण हे श्रीकृष्णा, मन हे अतिशय चंचल आहे. ते शरीर आणि इंद्रिये यांना क्षुब्ध करणारे असून बलवान व वळविण्यास कठीण असे आहे. याचा निग्रह करणे वाऱ्याला थांबविण्यासारखे अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तव अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी राटावया थोडे त्रैलोक्यया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. का रहा म्हणतलिया राहेल म्हणावा तू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हात फळी मिळवूनी जाय. जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घेऊ आओ जया संयमूची होय सावाओ. ते मन आपुला स्वभावो सांडील काही. म्हणून मन एक निश्चल राहेल मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषेही न घडेल तया लागी. अर्जुन म्हणाला, हे देवा तुम्ही आमचे हित व्हावे म्हणून कळवळ्याने सांगत आहात, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे आहे केवढे आहे याचा विचार करून पाहू म्हटले तरी ते कोठेच सापडत नाही. एरवी मनाला फिरण्यास त्रैलोक्य देखील थोकडे आहे. म्हणून असे कसे घडेल. माकडाला कधी समाधी लागेल काय, किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय. जे मन बुद्धीला छळते, बुद्धीने केलेल्या निश्चया सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून जाते. जे सत असत बुद्धीला भ्रमात पाडते, संतोषालाही विषादाची आशा निर्माण करते. मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दाही दिशांना फिरविते. ज्याला आवरण्याचा प्रयत्न करू लागलो तर ते अधिकच उसळते आणि निग्रह केला तर ते उलट त्याला सहाय्य करते. असे हे चंचल मन आपला स्वभाव सोडेल काय. म्हणून हे मन निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल. परंतु मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे ती प्राप्त होणे अति अवघड आहे. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अतिशय कठीण आहे. परंतु अर्जुना, अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. तव कृष्ण म्हणती साचची बोलता म्हासी ते तैसेची. यया मनाचा कीरचपळची स्वभावोगा परी वैराग्याचे निआधारे. जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे तरी के तुलेनी एके अवसरे स्थिरावेल. का जे यया मनाचे एकनिके जे देखलिया गोडीची या ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे. परंतु वैराग्याच्या आधारे मन जर अभ्यासाकडे वळविले तर काही एक काळाने ते स्थिर होऊ शकेल. कारण या मनाचा असा एक उत्तम गुण आहे की त्याला एकदा भोगलेल्या विषयाची आवड निर्माण झाली की ते त्या ठिकाणीच राहावयास सोकावते. म्हणून कौतुकाने त्याला आत्मानंदाकडेच वळवावे.
असंयतात्मना योगो दुष्प्रापैति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. आत्मसंयमन न करणाऱ्या पुरुषाला हा योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. परंतु जो मनाला वश करण्याचा प्रयत्न करतो त्याला योगशास्त्रात वर्णन केलेल्या उपायाने योगाची प्राप्ती होणे शक्य आहे. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कै. तया ना कळे हे आम्ही न म्हणू काही. परी यमनियमांची या वाटा न वचिजे, कही वैराग्याची से न करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे, बुडी देऊनी यया जालिया मानसा कै. युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चल होईल काही. कैसेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होये. ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे. कैसा पाहो तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके. परी आपण पया अभ्यासून ठाके, हेची म्हणो आंगी योगाचे होय बळ. तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ. आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके. साचची योग बळेसी न तुके मनोबळ. तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेणो. म्हणोनी मना तेजी म्हणो अनावर, हा आता आघवे या जन्मा. तुझे प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयाम्हा जाहला आजी. एरवी ज्याचे ठिकाणी वैराग्य नाही, जे कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्यांना मन वश होत नाही, हे आम्हालाही मान्य नाही का. परंतु यमनियमांच्या वाटेला कधी जावयाचे नाही, वैराग्याची कधी आठवण देखील करावयाची नाही. केवळ विषयांच्या जळात राहून विषय सेवन करीत राहायचे. अशा या विषयांमध्ये रममाण झालेल्या मनाला जन्मापासून कधीही चिमटा लागलाच नाही, तर मग ते मन निश्चल कसे होईल व का बरे होईल, हे तूच सांग. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे त्याचा तू आरंभ कर. मग ते निश्चल कसे होत नाही ते पाहू. मनाच्या निग्रहासाठी यमनियमांपासून समाधीपर्यंत जी अष्टांग योग साधना सांगितली आहे ती काय खोटी आहे काय. परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. अंगी योगाचे सामर्थ्य प्राप्त झाले की त्यापुढे मनाची चंचलता कशी राहील. योगाच्या अभ्यासाने महत्त्वादी संपूर्ण जग आपल्या स्वाधीन होते. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, खरे आहे, देव बोलतात त्यामध्ये काहीही चूक नाही. खरोखर योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. परंतु तोच योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा याची वार्ताही इतके दिवस आम्हाला नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. हे पुरुषोत्तमा, आत्तापर्यंतच्या अनेक जन्मांत आज मात्र आम्हाला तुझ्या कृपाप्रसादाने योगाचा परिचय झाला. अर्जुनवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. कच्चिन्नो भयविभ्रष्टच्छिन्नाभ्रमिव नश्यति. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपति. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्य संशयस्यास्य छेत्तानरूपपद्यते. हे श्रीकृष्णा, थोडा प्रयत्न करणारा पण श्रद्धायुक्त असूनही ज्याचे मन योगापासून ढळले आहे, तो साधक योगफलाला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. हे कृष्णा, विवेकशून्य झालेला जो ब्रह्ममार्गाचे ठिकाणी स्थिर न होता ऐहिक व पारमार्थिक या दोन्ही साधनांपासून भ्रष्ट झालेला आहे, तो छिन्न भिन्न ढगाप्रमाणे नाश तर पावत नाही ना. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय पूर्णपणे दूर करण्यास तुम्हीच समर्थ आहात. कारण आपणाशिवाय दुसरा कोणी या संशयाचे निरसन करणारा मिळणे शक्य नाही. परी आणिक एक गो साविया, मज संशय असे साविया.
तो तू वाचुनी फेडावया समर्थू नाही. म्हणून सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विण. इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्तेची या वाटा लागला. आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एववेची. ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ. विपाये आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोह अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी. बुडला तया होजी कवण गती. परंतु महाराज मला आणखी एक शंका सहजपणे आलेली आहे. ती दूर करण्यासाठी तुझ्या वाचून दुसरे कोणी समर्थ नाही. म्हणून गोविंदा मला सांग की कोणी एक साधक यथायोग्य परिश्रम केल्या वाचून केवळ श्रद्धेच्या आधारे मोक्षपद प्राप्त करू पाहत होता. जो साधक पुढील आत्मसाक्षात्कार रूपी गावाला येण्याकरिता इंद्रिय रूपी गावाहून निघाला आणि मोक्षाच्या इच्छेच्या वाटेला लागला, परंतु तो साधक आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्याला प्रपंचात परत येण्याची इच्छाही नाही. अशा मधल्या स्थितीत ज्याचा आयुष्यरूपी सूर्य मावळला, जसे अवेळी आलेले विरळ असे चुकून आलेले ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत, त्याप्रमाणे त्या साधकाला वैराग्यामुळे संसार सुख आणि आयुष्य संपल्यामुळे मोक्ष ही दोन्ही दुरावलेली असतात. कारण त्याला आत्मप्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे त्याला आत्मप्राप्तीची आशा असते. अशा दोन्ही गोष्टींना जो मुकला आणि तो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मृत्यू पावला तर त्याला कोणती गती प्राप्त होते? श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतिं तात गच्छति. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी किंवा परलोकी कोठेही साधकाचा नाश होत नाही, कारण शुभकर्मे करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा. परी ये तुले हेची एक घडे जे माझारी विसावावे पडे. तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठकिता सोहम सिद्धी ते. परी ते तुला वेग नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षु तव तैसाची ठेविला असे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्या मोक्ष सुखाची आंतरिक इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय? परंतु एवढेच एक घडते की मध्यंतरी काही काळ त्याला विश्रांती घ्यावी लागते. ती विश्रांती देखील श्रेष्ठ प्रकारची असते की जी देवतांनाही प्राप्त होत नाही. वास्तविक अभ्यासाच्या मार्गाने तो भराभर चालला असता तर देह ठेवण्यापूर्वीच मी ब्रह्म आहे या जाणीवेवर येऊन पोहोचला असता. परंतु तेवढ्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले. परंतु त्यानंतर मोक्ष त्याच्यासाठी ठेवलेलाच आहे. प्राप्य पुण्यकृतां लोकान् नुषित्वा शाश्वती समाहा. शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट पुरुष देखील पुण्यवानांच्या लोकास अर्थात स्वर्गादी उत्तम अशा लोकास प्राप्त होऊन तेथे अनेक वर्षे वास करून शुद्ध आचरण करणाऱ्या पवित्र श्रीमान पुरुषाच्या घराण्यात पुन्हा जन्माला येतो. ऐके कवतिक हे कैसे जे शतमखा लोकसायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य कामो. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतराय अवचिता का ओढवला श्री भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी. लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा.
जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी, वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू, मंत्री जया, जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिवृद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अर्जुना ऐक, आश्चर्य कसे आहे बघ. जे लोक अतिशय कष्टाने 100 यज्ञ करून ज्या गतीला प्राप्त होतात, त्या गतीला मोक्षाची इच्छा करणारा हा योगभ्रष्ट पुरुष कष्ट न करता प्राप्त होतो. मग त्या ठिकाणचे दिव्य अलौकिक भोग भोगीत असता त्याचे मन कंटाळून जाते. हे भगवंता, तुझ्या प्राप्तीच्या मार्गामध्ये हे अकस्मात संकट का निर्माण झाले, असा पश्चाताप तो स्वर्गातील भोग भोगीत असताही सदैव करत असतो. नंतर तो मनुष्य लोकात जन्म घेतो, सर्व धर्माचे माहेरघर असणाऱ्या कुळात जन्म पावतो आणि शेत कापल्यानंतर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोपावते त्याप्रमाणे त्याच्या ऐश्वर्याची वाढ होते. जे कुळ नीतीच्या मार्गाने वाटचाल करीत असते, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि जे पहावयाचे ते शास्त्रदृष्टीने पाहते, ज्या कुळाला वेद जागृत ठेवतो, स्वधर्माचे आचरण हा ज्याचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच ज्याचा मंत्री होय, प्रत्यक्ष ईश्वरच ज्याच्या कुळाची योगक्षेमासंबंधी काळजी वाहतो, म्हणजे योगक्षेमाची चिंता ही ईश्वराची पतिव्रता पत्नी झाली आहे, रिद्धी सिद्धी यांच्या ग्रहदेवता झाल्या आहेत, असे ज्या कुळाने स्वतः पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखांची समृद्धी आहे, अशा कुळात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो.